मित्रांनो, देशातील 18व्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे। त्यातच पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरणी सुद्धा जवळपास पूर्ण झालेली आहे आणि देशात एकूण 60 टप्प्यात मतदान होणार आहे। परंतु मतदान करतेवेळीच मतदारांना मतदार कार्डाशिवाय आणखी एक आवश्यक ओळखपत्र या ठिकाणी लागणार आहे। त्यासाठी निवडणूक आयोगाने एकूण 12 आवश्यक कागदपत्रांची यादी जाहीर केलेली आहे। म्हणजेच मतदान करतेवेळेस तुम्हाला मतदान कार्डासोबत एक ओळखपत्र सोबत न्यायचे आहे। तर अशा एकूण 12 ओळखपत्रांची यादी आता निवडणूक आयोगाने जारी केलेली आहे। तर या यादीनुसार मतदान कार्डासोबत तुम्हाला या 12 पैकी कोणतेही एक ओळखपत्र या ठिकाणी आवश्यक असणार आहे। तर मित्रांनो, नेमकं ही 12 आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत? मतदान करताना तुम्हाला मतदान कार्डासोबत ही एक आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी न्यायची आहे। तर ती कोणती आहेत या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊयात। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच प्रकारची उपयुक्त माहितीकरिता चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। मित्रांनो, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता निवडणूक आयोगाने मतदान करण्यापूर्वी मतदारांची ओळख पटविण्याकरिता मतदान ओळखपत्रासह 12 प्रकारची ओळखीचे पुरावे ग्राह्य धरलेले आहेत। तर ते ओळखीचे पुरावे कोणते आहेत थोडक्यात पाहूयात। तर त्यातलं पहिलं म्हणजे आधार कार्ड। प्रत्येकाजवळच असते आधार कार्ड, तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता मतदान करतेवेळी। त्यानंतर मनरेगा जॉब कार्ड, बऱ्याच जणांकडे जॉब कार्ड असते, ते सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता। बँक व पोस्ट ऑफिसने फोटोसह जारी केलेले पासबुक, म्हणजेच राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता, त्यामध्ये तुमचा फोटो असणे आवश्यक आहे। त्यानंतर कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही घेऊन जाऊ शकता, पॅन कार्ड तुम्ही घेऊन जाऊ शकता ओळखपत्र म्हणून। त्यानंतर कामगार मंत्रालयाने जारी केलेले स्मार्ट कार्ड सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊन जाऊ शकता। भारतीय पासपोर्ट जर तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता। छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊन जाऊ शकता। त्यानंतर केंद्र व राज्य सरकार, PSU पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेली छायाचित्र असलेली सेवा ओळखपत्रे सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊन जाऊ शकता। त्यानंतर खासदार, आमदार यांना जारी केलेले अधिकृत ओळखपत्र सुद्धा या ठिकाणी तुम्ही घेऊन जाऊ शकता। आणि मतदान ओळखपत्र, म्हणजेच ही 12 प्रकारची जी मतदानासाठी ग्राह्य असलेली ओळखपत्रे आहेत ती या ठिकाणी तुम्ही मतदान करतेवेळेस सोबत घेऊन जाऊ शकता आणि तुम्हाला ते नेणे आवश्यक आहे। तर यामध्ये आता सर्वांजवळ आधार कार्ड असतेच, त्यामुळे तुम्ही आधार कार्ड आणि मतदान कार्ड हे 2 कागदपत्र जरी घेऊन गेले तरी तुम्हाला तुमचा मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावता येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता निवडणूक आयोगाने मतदानासाठी ग्राह्य असलेली ओळखपत्रे जारी केलेली आहेत। ते यापैकी मतदान कार्डासोबत कोणतीही एक ओळखपत्र तुम्ही घेऊन जाऊ शकता। तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण असा आहे, त्यामुळे जसं असतं नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओज करिता चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। धन्यवाद।